नमस्कार. बाहेर मस्त असा पाऊस पडत आहे. या पावसात आज आपण गुळाचे गुलगुले करणार आहोत, ते देखील फक्त चमचाभर तेलात. त्यासाठी इथे आपण 1 कप गूळ छान असा बारीक किसून किंवा चिरून घ्यायचा आहे. त्यात 1 कप आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. अशा पद्धतीने गरम पाणी घालून हा गूळ आपल्याला चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचा आहे. त्यावर झाकण ठेवून साईडला 5 ते 10 मिनिट ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर एका खलबत्त्यात इथे मी 2 चमचे बडीशोप घेतले आहे. 4 ते 5 वेलचीचे दाणे काढून घेतले आहे. आता हे जिन्नस आपल्याला छान असे जाडसर कुटून घ्यायचे आहे. बडीशोप थोडी जाडसरच ठेवा, म्हणजे दाताखाली आली की ती छान लागते. आता यानंतर इथे बघूयात, आपलं गूळ हा छान असा पाण्यात मिक्स झाला आहे. आता यानंतर आपल्याला इथे ज्या कपाने मोजून गूळ घेतला आहे त्याच कपाने मोजून इथे 2 कप भरून गव्हाचे पीठ घेतले आहे. 2 चमचे बारीक रवा घेतला आहे. रव्यामुळे गुलगुल्यांना जाळी छान पडते. त्यानंतर बडीशोप घातली आहे व यात आपल्याला खसखस घालायची आहे, थोडं जायफळ घालायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर घातलेले सर्व जिन्नस पिठात छान असे एकजीव करून घ्यायचे आहे. आता यानंतर तयार गुळाचं पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं घालत हे पीठ छान असं एकत्र भिजवून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकतात, हाताच्या साह्याने आपल्याला हे पीठ लम्स न होऊ देता किंवा गेठुळ्या न होऊ देता छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे. आता हे पीठ थोडंसं घट्टसर दिसत आहे. इथे मी थोडं साधं पाणी घालत आहे. गुळाचं पाणी शिल्लक राहिलं नाही तर तुम्ही थोडंफार आपलं साधं पाण्याचा वापर करू शकतात. आता इथे तुम्ही बघू शकतात, हे पीठ आपलं इथं तयार झालं आहे. हे पीठ आता आपण 5 ते 10 मिनिट साईडला ठेवणार आहोत. 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात, अगदी मस्त असं गुलगुल्यांचं पीठ आपलं तयार झालं आहे. आता ते करते वेळी आपल्याला इथे 1 चमचा भर सोडा घालून घ्यायचा आहे व तो छान असा पिठात एकत्र करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकतात, एकाच डायरेक्शनने इथे मी हे पीठ हलवत आहे, म्हणजे हे पीठ छान असं आपलं फुललं जातं, यात हवा भरली जाते व त्यामुळे तयार होणारे गुलगुले छान असे जाळीदार तयार होतात. आता एकाच चमचात आपल्याला गुलगुले करायचे आहेत. त्यासाठी इथे मी आप्पे पात्र घेतलं आहे. आप्पे पात्राला साधारण चमचाभर तेल आपल्याला पुरेसं होतं. छान असं लावून घ्यायचं आहे व यात आपल्याला गुलगुल्यांचं मिश्रण घालून घ्यायचं आहे. आता इथे तुम्हाला आप्पे हे छोटे पाहिजे असतील तर तुम्ही थोडं मिश्रण घालू शकता. अशा पद्धतीने आप्पे आपले छान असे आपण भाजून घेणार आहोत. झाकण ठेवलं होतं. साधारण मंद आचेवर 5 मिनिटभर आपण हे आप्पे एका बाजूने भाजून घेतले आहे. आता दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला छान असे हे खमंग आप्पे भाजून घ्यायचे आहेत. अगदी आपण आप्पे तळून करतो त्याच पद्धतीने हे आप्पे देखील वरतून कुरकुरीत व आतून छान असे जाळीदार तयार होतात. आता सर्व आप्पे पलटून झाले की अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. पुन्हा साधारण 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं आहे. मंद आचेवर दुसरी बाजू देखील छान अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तुम्ही इथे व्हिडिओत बघू शकतात, मस्त असा रंग या आप्प्यांना आला आहे. आपले छान असे टम्म फुगलेले गोल गुबगुबीत आप्पे तयार झाले आहेत. छान असा बाहेर पाऊस सुरू आहे व आपले छान असे गुबगुबीत आप्पे देखील तयार झाले आहे. तुम्ही देखील हे आप्पे नक्की ट्राय करून बघा. आतून बघू शकतात, अगदी जाळीदार तयार झाले आहे. आप्पे कसे झाले मला नक्की कळवा.